जय जय रघुवीर समर्थ. श्री राम समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर विश्लेषण केले आहे सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी. आज आपण 46व्या श्लोकाचे विश्लेषण ऐकणार आहोत. जनी दक्षतो लक्ष लावूनी पाहे. मतलबी लोकांच्या संगतीत राहिल्याने अहंकार वाढीला लागतो. म्हणून संधी साधू लोकांची संगत टाळून हमखास कल्याण साधून देणाऱ्या रामरायाची संगत धरावी, कारण ते कधीच कुणाचे अनहित करत नाहीत. म्हणून त्यांना क्षणभर सुद्धा सोडू नका. हे सांगताना समर्थ पुढील श्लोकात म्हणतात, मनाजे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे. जय जय रघुवीर समर्थ. मनुष्य हा आयुष्यात यश, कीर्ती, संपत्ती मिळवण्यासाठीच धडपडत असतो. कारण त्याला सर्वांनी सांगितले असते की या गोष्टी जितक्या जास्त प्रमाणात तू मिळवशील तितका तू आयुष्यात यशस्वी झालास असे लोक समजतील. आणि लोक अशा लोकांनाच मानतात, हेही तो पाहत आलेला असतोच. वास्तविक पाहता यश, कीर्ती, संपत्ती ही त्याच्या प्रयत्नाने मनुष्य मिळवतो. हे जरी खरे असले तरी त्याला जोपर्यंत दैवाची साथ मिळत असते तोपर्यंतच तो प्रगती करत राहतो. मात्र हे जो लक्षात घेत नाही त्याला हे सर्व आपण आपल्या प्रयत्नानेच मिळवले आहे असे वाटत असते. त्यामुळे जेव्हा दैव प्रतिकूल होऊन त्याला अपयशाचे धनी व्हावे लागते तेव्हा तो निराश होतो. असे जर निराश व्हायचे नसेल तर माणसाने सतत रामरायाच्या स्मरणात राहावे, म्हणजे रामरायाच्या इच्छेने सर्व गोष्टी घडत असतात हे त्याच्या कायम लक्षात येईल. आपण जे करायला पाहिजे ते सर्व प्रयत्न केले आहेत, आता रामराय जे देतील त्याचा आपण आनंदाने स्वीकार करू अशी त्याची मनोभूमिका तयार झाली की तो मानसिकरित्या खंबीर होतो. सतत रामराय आपल्या पाठीशी आहेत हा विचार त्याच्या मनात रुंजी घालत असतो. त्यामुळे तो उत्साहाने पुढे जात राहतो. समर्थांचे मनाचे श्लोक, त्यातील त्यांचे विचार जो आत्मसात करेल तो कधीच निराश होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जी घडी रामरायाच्या विस्मरणात जाते ती माणसाची हानी करते. त्यामुळे मनुष्य मानसिकरित्या खचतो. हे ज्याच्या लक्षात येते तो कायम दक्ष राहतो आणि अखंड रामरायाच्या स्मरणात राहून त्याचे भले साधून घेतो. जय जय रघुवीर समर्थ.